जय श्रीराम, जय शिवराय. सगळ्यांना आज जन्मोत्सव आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं आपल्या VL ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्पेशल ब्लॉग बनवले. आजचा आपला ब्लॉग जो आहे तो खूप छान ब्लॉग आहे. असंच कंटिन्यू पुढं बनवून राहा आपल्या ब्लॉगवर, खूप मजा येणार. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा आता थोडासा डाएट करू. आजचा डाएट माझा फेवरेट आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आजचा डाएट आहे आपले स्प्राउट्स. आज मी बॉईल केलेले आहेत आणि ऑलमोस्ट पाणी पण पूर्ण निथरून गेलेलं आहे. फक्त बॉईल करून मी आज हा डाएट करणार आहे. याला आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ मित्रांनो. आणि त्यानंतर याच्यात मी कुठल्याही प्रकारचं काहीच नाही टाकलेलं आहे, फक्त बॉईल केलेले आहे. लगेच क्लीन करून घेऊ म्हणजे टेन्शन नाही राहणार. बेस्ट, आपलं स्प्राउट रेडी. हे सुद्धा आपलं भांडे सुद्धा क्लीन झालेले आहेत. तर ऑलमोस्ट बॉईल परफेक्ट झाले. बेस्ट. वाव. आपण आता पटकन डाएट करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची मित्रांनो. मी तर सगळ्यांना हे सांगेल की सगळ्यांनी असंच डाएट करा. याच्यात तुम्ही अजून टोमॅटो, काकडी, ग्रीन सलाड ॲड करू शकतात, पण आता सध्या आपल्याकडे वेळ कमी आहे. खाताना एवढं सगळे नाही खायचे आपल्याला, कारण मग पोटात त्रास होईल. फक्त बिफोर वर्कआउट जर तुम्ही हा डाएट घेतला तर खूप अतिउत्तम आहे, कारण डायजेशनला हेवी असतो. आणि वर्कआउटच्या आधी जर तुम्ही हा डाएट घेणार तर तुमची एनर्जी बनून राहील आणि वर्कआउट पण तुम्हाला खूप इझिली करता येईल, कारण हे जे आहेत हे स्लो डायजेशनमध्ये येतं. आपण आता पाणी घालणार आहे तुळशी मातेला. आपण या पद्धतीने पाणी टाकलेलं आहे तुळशी मातेला. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की मी स्प्रे तर केला बरोबर, आणि एवढ्या वर का मी कुंडी ठेवलेली? तर रिझन एकच आहे, आमच्या इथं डॉग खूप, कुत्रे खूप आहेत, तर ते तुळस खाऊन टाकतात. 2-3 वेळेस आणली होती मी तुळस, पण ते खाऊन टाकतात कारण ती आयुर्वेदिक असते. आणि त्यांनाही माहिती आहे की तुळस खाल्ल्याने माणूस काय, जनावरांचे सुद्धा डायजेशन चांगले होतात. जी तुळस आहे तो एक तुळशीचा एक गुणधर्म म्हणता येईल, खूप छान आहे. मी पण सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा सकाळी फक्त 2च पानं खायचे, जास्त नाही, पण डेली रुटीनमध्ये. मित्रांनो, आता मी बादली भरून घेतलेली आहे आणि आपण आता पुढे थोडासा फ्रंटला आपण साडा मारणार आहे, जेणेकरून चांगलं असतं. घरासमोर आज हनुमान जयंती आहे, हनुमान जन्मोत्सव आहे आज. तर घरासमोर पूर्ण क्लीन असलेलंच छान. आमच्या इथं सोसायटीचं काम चालू आहे, थोडेसे इथं भांडणं झाले वाटतं. मित्रांनो, आपला सडा मारून झालेला आहे. आता पुन्हा आपण, तर मित्रांनो, आता आपण देवपूजा करणार आहेत. त्यासाठी मी स्वच्छ तामण घेतलेलं आहे, ताट म्हणतात मी त्याला. आणि कामामुळे वेळच नाही मिळत, त्यामुळं काय हे सगळं आवरायला जास्त वेळ नाही मिळत. तर मित्रांनो, आता फायनली सगळं रेडी झालेलं आहे, आवरून ठेवलेलं आहे, सगळं क्लीन केलं. आता आपण करू पूजा. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मंगलमूर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. मंगलमूर्ती स्वामी समर्थ. ओम शं शनेश्वराय नमः. ओम शं शनेश्वराय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. मित्रांनो, आपण आलो आहेत किचनमध्ये आता.
आपण देवासाठी तुम्ही बघू शकतात शेंगदाणे, त्यानंतर फुटाणे आणि गूळ त्याचा आपण प्रसाद दाखवतो. ह्याला फक्त आता गूळ, तर गुळाची आपल्याकडे भेली आहे, तर त्याच्यातून आपल्याला एक तुकडा काढायचा आहे. आपला चाकू कुठं गेला बाई? चाकू तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की तुम्ही गूळ कसा काढतात. मी तर चाकूने काढतो, कोणी खलबत्त्याने फोडून काढतात. प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी आहे. या प्रकारे आपला गूळ झाला आहे. देवाचा प्रसाद पण तयार झालेला आहे. चाकू लगेच स्वच्छ करून ठेवतो आपण, जेणेकरून मुंग्या नाही होणार. हा गेला त्याच्या जागेवर. चला मित्रांनो, आता आपण ते सगळं पॅक करून देऊ आणि देवाला नैवेद्य दाखवू. चला मित्रांनो, आपण आता देवाला नैवेद्य दाखवूया. पहिले मंडल करायचं, त्यानंतर प्रसाद. आता पाणी घ्यायचं. श्री गणेशाय मूर्ती मोरया. पाण्याय सह, उदनाय सह, समनाय सह, ज्ञानार्थ सह पाणी. सगळ्या देवतांना माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ. तुम्ही प्रसाद ग्रहण करून घ्या देवतांना, असे तुमच्या चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आत्ता कुठं जाऊन आपली पूजा संपली आणि नैवेद्य पण दाखवून झालेलं आहेत. तर आपण आता करू पुन्हा आपला डाएट. मित्रांनो, खूप भूक लागलेली आहे, तर आपला जो डाएट होता थोडा ठेवलेला मी, आपले स्प्राउट्स बॉईल केलेले, तर ते आपण थोडे खाणार आहेत, कारण हाच डाएट बेस्ट असतो. तुम्ही या डाएटवर पूर्ण दिवसही काढू शकतात. जर तुम्ही बाहेर गेले, कुठे ट्रिपला गेले, तर बाहेरचं खाण्यापेक्षा असं बॉईल केलेले, याच्यात तुम्ही अजून ऍड करू शकता टोमॅटो, काकडी, ग्रीन सॅलड, काही पण ऍड करू शकता, जे तुम्हाला तिथं इझिली अवेलेबल होईल आरामात. तर मित्रांनो, आपला डाएट झाल्यानंतर आपण जाणार आहोत बजरंगबलीच्या मंदिरात, तेव्हा पण खूप मजा येणार आहे. तर आता मी पटकन फिनिश करतो, ऑलरेडी खूप लेट झालेले आहे आपल्याला मंदिरात जायला. तर भेटू आपण थोड्या वेळात.